नमस्कार दर्शक हो. उजनी धरण यामुळे सोलापूर, पुणे, अहिल्यानगर परिसरातील शेतकरी व उद्योजक, औद्योगिक क्षेत्र असो, सिंचन क्षेत्र असो, या सर्वांची चिंता मिटलेली आहे. कारण कमी पाऊस असताना सुद्धा या परिसरांमध्ये घाटमाथ्यावर झालेल्या समाधानकारक पावसामुळे व पुण्याकडून येणाऱ्या सुरुवातीच्या काळातील मोठ्या विसर्गामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. उजनी धरणातून मध्यंतरीच्या काळात जवळपास 60 TMCच्या आसपास पाणी सोडण्यात आले नदीपात्रातून. उजनी एकमेव अशी आशा असते शेतकरी वर्गाला की ती भरणे अत्यंत गरजेचे असते. उजनी धरण हे मृत साठ्यामध्ये राज्यातील सर्वात मोठे धरण आहे व एकूण पाणी साठा सुद्धा यामध्ये राज्यात 3ऱ्या क्रमांकाचे धरण आहे. आज शनिवार सकाळची उजनी धरणाची अपडेट आपण पाहणार आहोत. त्याबद्दल आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक मात्र बातमीला अवश्य करा. उजनी धरणात येणारी आवक ही काल सायंकाळी 6 वाजता 2486 क्युसेक्स होती. पुन्हा ती कमी होऊन 1991 क्युसेक्स झालेली आहे. सिनामाडा योजनेतून 180 क्युसेक्सचा विसर्ग उजनीतून सुरू असून दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक्स तर कॅनलमधून अजूनही 300 क्युसेक्सचाच विसर्ग सुरू आहे. अशी उजनीतून सुटणाऱ्या विसर्गाची एकूण बेरीज 960 क्युसेक्स आहे. तर उजनी धरण मात्र 103.12% झालेले आहे. म्हणजे उजनी धरण 104%च्या घरात असून उजनी धरणामध्ये असलेला एकूण पाणीसाठा हा 118.90 TMC झालेला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.24 TMC आहे.